तर रामराम मंडळीनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगचा विषय हा कोकणातली भात कापणी। तर मागच्या ब्लॉगमध्ये मी भात लावणी दाखवले होते, तेव्हा पण पुण्यावरनं खास करून भात लावणी करूसाठी इलं होतं आणि आता भात कापणीसाठी इलंय 2 दिवसाची सुट्टी घेऊन। तर 2 दिवसाची गंमत जमत तुमको मी ब्लॉगमध्ये 2 दिवस दाखवणार आहे, तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि हो मी गेटअप केले भात कापणीचो, शर्ट घातले भावाचा आणि वरना टोपरा बांधले। आम्ही अशीच करतो कारण ऊन मरणाचा लागता। बघा व्हिडिओ आणि गमती जमती व्हिडिओचे बघत राहा लास्टपर्यंत। आणि कोकणातली भात लावणी कोकणातला कल्चर तुमका ह्या व्हिडिओत बघू भेटतात। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। तर मंडळीनो, विषय असो आदल्या दिवशी काम करून लय दमले होते हो बंडा टाकून। मग काय सकाळी डोळं कसं उघडता, जरा लेटच डोळं उघडलं। उठल्यावरती ब्रश वगैरे करून आवरून घेतलंय कारण पुढची कामं करूची होती। तर माका मम्मीने सांगितलं नव्हतं उठल्या उठल्या की बाय तू जेवणाचं बघ, मी पुढे होते त्याच्यावर भात कापू का कारण पैरी येणार होती। तर तशी मम्मी निघाली जाऊ का रेमांच्यावरला की सगळा घेऊन चालली होती। तर माका सांगितलं नव्हतं कपडे धू आणि मावरा बिवरा निटाव आणि वाटप करून ठेव आणि त्या सड्यार घेऊन ये, सड्यारच रांधूया। तर तसं आम्ही करू घेतले। पहिले कपडे काढले सगळे, नळावर घेऊन गेले। मागेच आमच्या नळा थंय तातरा थंयच आम्ही कपडे धुतो, मरणाचे कपड्याचा ढीग होतो। तर तो सगळं ढीग काढलाय आणि चांगलं चोळून घासून रगडवून धुतलंय कारण आदल्या दिवशीचे भात येण्याचे कपडे होते, सगळे खाजीचे होते। मग काय माझं व्हिडिओ काढलाय तसं मी कपड्यांचं व्हिडिओ काढले सकाळी। तर चांगलं सगळे धुवून घेतले घासून। आमच्याकडे काही व्हाळ नाही त्याच्यामुळे नळावरच धूप लागतं। तर मंडळीनं माका कळता की स्टार्टिंग का तुमका भात कापणीचा व्हिडिओ दाखवलाय आणि म्हणत सर ह्या काय दाखवता मध्ये कपडे बिपडे काढले नाहीत। तर मंडळीनं लक्षात ठेवा, मूवीच्या अगोदर ट्रेलर येतात, तर तो पहिला ट्रेलर होतो आणि त्याच्या आधीचा स्ट्रगल पण बघा की कशी मला घरातली कामं करून सगळं आवरून जायचं असतं शेतावर भात कापू का आणि तो व्हिडिओ करू का। नुसता व्हिडिओ करूक जात नसते मी, तर कामं करूक पण जात असते आणि त्याच्या आधीची पण कामं बघा। त्याच्यामुळे हे व्हिडिओ टाकले होते मी सकाळचं पूर्ण दिनक्रम माझं। तर मंडळी तुमका असं पण वाटत असत की नुसता व्हिडिओ काढूसाठी गावी घेता बाकी काही करत नाही, तर असं काय नाही। ही आमची कामात नाही, आमका जन्मापासूनची लागलेली आहेत। लहानपणापासून आम्ही अशीच कामं करत मोठी झालो। कारण मंडळीनो आम्ही एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातली मुलं आहोत, त्याच्यामुळे कामं तर करूकच हवी आणि सगळ्यांनीच करू। तर असं ते माझा कीर्तन असा भरपूर वेळ चालत राहत। तर मी पटपट कपडे धुवून घेतले, ऊन चांगला कडक पडला होता, म्हटलं आधी जाऊन बाहेर रशीवर सुकत घालूया। तर हे खळा बघा आमचा नवीन बनवला, लादी बिदी स्टाईल लावला कारण मोठा खळा असल्यामुळे खणून खळा दरवर्षी करू का भारी पडायचा, त्याच्यामुळे नवीन बनवला होता। ते कपडे सुकत घातल्यानंतर मी डायरेक्ट घरात इले, फ्रीजमधले मासे काढले, थोडा वेळ पूर्वीच ठेवले होते। ताजेच मासे होते, अकबर काका आणून दिले होते। तर मग ते कपडे धुवूच्या आधी थोडा वेळ ठेवूया फ्रीजमध्ये, ते काढून घेतलंय।